नमस्कार मित्रांनो, इथं मल्टीस्टारमध्ये झोपणं मला खूप आवडतं. तर तेच आहे आमचं हे फार्म हाऊस. दावरगाव तालुका बदनापूर येथील फार्म हाऊस हे आहे आमचं हे. आणि या ठिकाणी मला सगळ्यात जास्त करमतं. सुट्टी घालवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि आमची सर्व जॉईंट फॅमिली आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्रित सकाळी छान कोवळ्या उन्हामध्ये चहा आता मी घेतलेला आहे. आणि हे आमचे सगळे जॉईंट फॅमिलीतले मेंबर आहे. आणि हे कन्या बनवतो कन्या, की ज्या श्रीकृष्ण महाभारताचं युद्धाचा समझोता करायला गेला होता आणि त्यावेळेस त्याचा दुर्योधनाने अपमान केला. नंतर श्रीकृष्णाला राग आला आणि तो सरळ विदुराच्या घरी गेला आणि त्यांनी कन्या खाल्ल्या होत्या. विदुरजीने कन्या खाऊ घातल्या होत्या. त्याच्या कन्या अत्यंत असं छान त्याचा वास येतोय. ह्या आमच्या मोठ्या वहिनी आहेत. ह्या आमच्या सौभाग्यवती आहेत. आणि ही आमची सुनबाई फार गुणवान सुनबाई. बाजरी धुतली घातली वगैरे त्याला कोमट उन्हात वाळवलं, थोडं वल्ल्या भरलं भांडीले कन्या आणि मग आदन ठेवलं. त्याच्यात मिरची आणि मीठ टाकून त्याला हातून घेतलं. चवीप्रमाणे मीठ टाकलं त्याला. त्यामध्ये शेंगदाणे वगैरे सगळं. आमच्या वहिनी ह्या बाजरीच्या, ज्वारीच्या, परत ही बाजरी आंबून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चवीच्या याच्या पापड्या खूप छान बनवतात. त्या आम्ही लहानपणापासून त्या खात आलेलो आहे. हे आमची सुनबाई तीळ टाकत आहे. त्याच्यावर तीळ टाकल्यानंतर त्याचं एक वेगळीच फिलिंग, मजा, चव खाण्याची. ती आता खारुड्या तयार करण्याची प्रक्रियेची तयारी सुरू आहे. त्या सौभाग्यवती आता खारुड्या थापणं असं करताय. हे खारुड्या करणं ना आमच्या सासूबाईंनी म्हणजे यांच्या मातोश्रींनी यांना शिकवलेले आहे. लहानपणापासून हे आमच्या सौभाग्यवती या उच्च शिक्षित असून सुद्धा त्यांना एक शेतामध्ये खारुड्या थापणं, शेतामध्ये काम करणं हे खूप आवडतं. आमचे सर्व कुटुंब ना हे असं एन्जॉय करतात खूप. हे खारुडे 2 प्रकारे करता येतात बरं का. एकदा हे अशी पापडी करून, की जे आता आमच्या वहिनी करून दाखवत आहे पन्नीवर घेऊन टाकलं त्यांनी. आणि दुसरं हे आमच्या सौभाग्यवती वडे काढतायत. हे वड्या पद्धतीने हे यांच्या माहेरी असा प्रकार करते खारुड्याचा.